नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्व्हे असतो भारताचा आणि गव्हर्नमेंटकडनंच केला जाणारा. त्याचा डेटा असा आपल्याला सांगतो की 2011मध्ये साधारण लग्नाचं जे वय हो. 22च्या आसपास होतं ते आता 27. आधीच्या पिढीपर्यंत लोकांची अशी धारणा होती किंवा आधीच्या पिढीतल्या लोकांची आजही आहे की लग्न म्हणजे सर्वस्व, लग्न म्हणजे अत्यंत महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाची गोष्ट. आजच्या पिढीचं म्हणणं असं आहे की लग्न हे महत्त्वाचं आहे, एक ओके. महत्त्वाची गोष्ट आहे, एकमेव नाही. सर्व पालकांना आम्ही हे नेहमी सांगतो की आम्हाला नाही का जमलं हां. हे वाक्य तुम्ही बोलूच नका, कारण बरं. ते इरिलेव्हंटच आहे. ओके. अजूनही अपेक्षा सेट करत असताना मुलीचा पगार, वय, उंची, शिक्षण हे मुलापेक्षा कमी असेल तरच बरं, अशी अपेक्षा दोघांकडनं होते. फायनान्शियल अपेक्षा सेट करत असताना माझी आई नेहमी म्हणते की माझा पगार किंवा तुझा पगार आपल्या दोघांचा एकत्रित पगारापेक्षा कायम कमीच असणार. राईट. आपला एकत्रित हे कायमच जास्त उत्पन्न असणार आहे. आणि Absolutely. एकत्र राहत असताना तुम्ही एकत्रच ते बघणं अपेक्षित आहे, कारण एक युनिट म्हणून बघणं अपेक्षित आहे. बरोबर. लग्न कसं असलं पाहिजे याच्याबद्दलच्या ज्या काही तुमच्या पारंपरिक धारणा असतील की कशा पद्धतीने लग्नातल्या नवऱ्याने वागायचं असतं आणि Right. बायकोनी कसं वागायचं असतं आणि दोघांनी मिळून नेमकं काय करायचं असतं, या सगळ्या पारंपरिक धारणा थोड्या गुंडाळून माळ्यावर ठेवण्याची गरज आहे, कारण त्या बऱ्यापैकी आउटडेटेड पण झालेल्या आहेत. तुमचं लग्न कसं असलं पाहिजे हे त्या दोन व्यक्तींनी आणि त्या दोन व्यक्तींच्या फॅमिलीनी मिळून ठरवण्याची गोष्ट आहे. आणि ते मॉडिफाय करण्याची गरज आहे. मी म्हणतो की कस्टमाइज करण्याची गरज आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी दिव्या आणि तुम्ही पाहत आहात द ऑडिबल. मंडळी, भारताचा जन्मदर घटतोय ही बातमी आम्ही आमच्या चॅनलवरती सुद्धा कव्हर केली. त्याच्या मागे बरीचशी कारणं सांगितली जात आहेत की भारतीयांना मुळात लग्नच करायचं नाहीये. लग्न या प्रकाराशी तरुण पिढीचं खूप जास्त वावडं आहे. 36चाच आकडा आहे असं म्हणण्यासही आपल्याला हरकत नाही खरं तर. पण मुळात तरुण पिढी खरंच लग्नाकडे कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतीये, मुळात त्यांना लग्नाची प्रोसेस डिले का करावीशी वाटते, सगळे मुद्दे आपण आज डिकोड करणार आहोत. आणि त्यासाठी आज माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत अनुरूपचे संचालक तन्मय कानेटकर. सर, खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. सर, मला पहिल्यांदाच तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा आहे की मुळात लग्नाबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत. लग्न म्हणजे आयुष्यातला एक पुढचा टप्पा असं आपण बघतो खरं तर. तर हा कुठेतरी पर्स्पेक्टिव्हच तरुण पिढीच्या मनातनं बदलतोय का? एक यातला बदल असा आहे की आधीच्या पिढीपर्यंत लोकांची अशी धारणा होती किंवा आधीच्या पिढीतल्या लोकांची आजही आहे की लग्न म्हणजे सर्वस्व, लग्न म्हणजे अत्यंत महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाची गोष्ट. राईट. आजच्या पिढीचं म्हणणं असं आहे की लग्न हे महत्त्वाचं आहे, हम्म. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, ओके. महत्त्वाची गोष्ट आहे, ओके. एकमेव नाही. ओके. त्यामुळे अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. माझं हम्म. करिअर आहे, माझा आनंद आहे, माझ्या हॉबीज आहेत, छंद आहेत. या सगळ्यामधली एक महत्त्वाची गोष्ट लग्न आहे, बर. पण एकमेव नाहीये. त्यामुळे माझं सगळं बाकीचं सोडून मी आता फक्त लग्नाचा विचार केला पाहिजे आणि लग्नाकडे बघितलं पाहिजे. ही जी धारणा पूर्वीच्या पिढ्यांची होती ती आता नाहीये. ओके. तर हा फरक पडलेला आहे. बर. पण म्हणजे कुठेतरी लग्न या प्रकाराकडे बघताना भीती वाटतेय का तरुण पिढीला की मला हा एकमेव विचार नाहीये, पण मला आता याची गरज आहे का खरंच? अजून सेटल होते किंवा मला आर्थिक स्वातंत्र्य अजून हवंय, सेटल व्हायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. तो भीती वाटतेय का लग्नाची? एका शब्दात उत्तर द्यायचं तर हो, बर. लग्नाची भीती वाटते आहे. ओके. पण अर्थात याला बरेच सारे कंगोरे आहेत. हं. एकतर लग्नाची म्हणून भीती जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा लग्नाच्या पारंपरिक रूपाची भीती वाटते. बर. आणि त्याच्याकडे असं नाही बघितलं पाहिजे की लोकांना आता माणसाचीच गरज नाहीये की काय. हां. तर तसं नाहीये, लोकांना माणसं हवी आहेत. आपण सोशल ॲनिमल आपण म्हणतो. राईट. तर माणसांना माणसांची गरज असते, प्रेम हवं असतं, आपली माणसं जवळ हवी असतात, विश्वासाची माणसं हवी असतात. पण ते करत असताना मी काय गमावतो आहे किंवा गमावते आहे, याचा विचार प्राधान्याने केला जातो. बर. आणि ते करत असताना ज्या गोष्टी दिसतात, ज्या ट्रेडिशनल मॅरेज सेटअपमध्ये दिसतात, ओके. त्या भीतीदायक वाटू शकतात. बर. आणि त्या भीतीदायक वाटण्यामागे खूप सारी कारणे आहेत. मग त्यात हं. काही सोशॉलॉजिकल आहेत, काही कल्चरल आहेत, ओके. काही जेंडर स्पेसिफिक आहेत. हम्म. त्यामुळे त्या सगळ्याचा विचार करता भीती तर आहे. आणि ती लग्नाच्या पारंपरिक सेटअप बद्दलची आहे. ज्या परंपरेने लग्नाबरोबर येणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्याबरोबर जे शब्द जोडले जातात, Right. त्याच्याबरोबर ज्या सगळ्या धारणा जोडल्या जातात, त्या सगळ्याकडे बघून असं वाटतं की अरे बापरे, हे सगळं असेल तर मग जरा विचार करूया. ओके. ओके. पण कुठेतरी असंही दिसतं की आई वडिलांची जी माझ्या पिढी आहे, तर ते म्हणतात की आमच्या पिढीने पण हे केलं, म्हणजे सगळेच करतात, ह्याच्यात काही नवीन नाहीये. तर तुम्हाला एवढी भीती का वाटतेय? एकतर ना कोणत्याही आधीच्या पिढीबरोबर मिलेनियल्स आणि जेनझीची कंपॅरिझन होऊच शकत नाही. बर. म्हणजे मी हे सातत्याने अनेक प्लॅटफॉर्म्सवरती बोलत असतो हं. की कितीही प्रत्येक पिढीने बदल बघितलेले असले हां. तरीही माझा असा क्लेमच आहे
की जेवढे बदल वाढत्या वयात मिलेनियल्सनी आणि अर्ली जेन्झीजनी बघितले आहेत, ओके. तेवढे आजपर्यंत कदाचित माणसाच्या इतिहासात कोणत्याच पिढीने बघितले नसते. बर बर. आणि ते बदल म्हणजे हम्म. नुसते बदल झालेत अशातला भाग नाही, त्याची फ्रिक्वेन्सी प्रचंड आहे आणि त्याची इंटेन्सिटी पण प्रचंड आहे. म्हणजे मी लहान असताना आमच्या अख्ख्या बिल्डिंगमध्ये एक टेलिफोन होता किंवा 2 फोन होते, 2 घरांमध्ये फोन होते. त्याच्यानंतर प्रत्येक घरामध्ये फोन आलेला बघितला आहे. अख्ख्या बिल्डिंगमध्ये 2 टीव्ही असलेले बघितले, जिथे सगळी बिल्डिंग किंवा सगळी फॅमिली एकत्र बसून रामायण महाभारत बघते आहे. करेक्ट. हे मी माझ्या लहानपणी बघितलेलं आहे, मिलेनियल्सनी बेसिकली बघितलेलं आहे. तिथपासून ते घराघरात फोन आले, पेजर आले, असं म्हणता म्हणता ते मोठे विटेसारखे मोबाईल आले बरोबर. आणि ते जाऊन स्मार्टफोन कधी आले आणि सगळं इंटरनेटही स्मार्टफोनवरती आलं आणि आता सगळं जगच तुझ्या हातातल्या फोनवरती आहे. ऍब्सोल्युटली. इथपर्यंत आलं आणि तुझी एंटरटेनमेंट ही अख्ख्या बिल्डिंगच्या एका टीव्हीपासनं ते प्रत्येकाच्या हातातल्या वेगवेगळ्या डिव्हाइसेस पर्यंत आणि स्क्रीन्स पर्यंत पोहोचली. करेक्ट. म्हणजे माझा स्क्रीन वेगळा आहे, तुझा स्क्रीन वेगळा आहे. आपण दोघंही नेटफ्लिक्स बघत असू, पण नेटफ्लिक्सवर आपण वेगवेगळ्या गोष्टी बघतो. हो. कदाचित मी कोरियन ड्रामा बघतोय, तू काहीतरी तुर्की ड्रामा बघते, तिसरी व्यक्ती इंडियनच फक्त बघते बरोबर. अजून, पण सगळेजण फ्रेंड्स पण बघतायत. Right. या सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे कॉमन ज्या गोष्टी असतात त्या कमी आहेत, ज्या कॉमन एक्सपिरियन्स या अर्थी, ओके. अनुभव या अर्थी. बरं. त्यामुळे या पिढीनी त्या प्रचंड इंटेन्सिटीनी बदलताना बघितल्यात आणि प्रचंड फ्रिक्वेन्सीने. इंटेन्सिटीनी ओके. या अर्थी की तो बदल आल्यानंतर सगळीच उलथापालथ झाली. म्हणजे घरोघरी टू व्हीलर्स आल्या, त्याच्यानंतर उलथापालथ नाही झाली, बदलल्या गोष्टी. राईट. किंवा जीवनात काही कन्व्हिनियन्स आला, हो. सोयी सुविधा आल्या, पण उलथापालथ नाही झाली. पण इंटरनेट हातात आल्यानंतर उलथापालथ झाली. ओके. माझं जगच बदललं. सो इंटेन्सिटी प्रचंड आहे आणि त्याचा बदलाचा वेग प्रचंड आहे. म्हणजे ती आत्ता एक होती गोष्ट, तोवर नवीन गोष्ट आलेली असते. राईट. म्हणजे 2004चा फेसबुकचा जन्म आहे हो. आणि आता फेसबुक आपली पिढी वापरतही नाही. बरोबर. ती इंस्टाग्रामलाही रिलेव्हंट राहायला सातत्याने नवीन काहीतरी निर्माण करत राहावं लागतं. करेक्ट. करेक्ट. तर ही जी लढाई आहे की सतत काहीतरी नवीन चेंजेस येत आहेत. AI आलंय तुझ्या मोबाईलमधल्या. 5 वर्षापूर्वीचा स्मार्टफोन आता आउटडेटेड वाटतो, हो. कारण तो त्याच्यात AI टूल्स Right. एम्बेडेड नसतात. बरोबर. तर ही जी गोष्ट आहे याची इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी प्रचंड जास्त आहे. त्यामुळे बरं. वाढत्या वयामध्ये इम्प्रेशनेबल एज असलेल्या काळामध्ये अर्ली जेन्झीज आणि मिलेनियल्स यांनी प्रचंड बदल बघितला आहे. त्यामुळे त्यांचं एक्सपोजर, त्यांचं अंडरस्टँडिंग हे खूप जास्त वेगळं आहे. त्यामुळे आधीच्या कोणत्याही पिढीबरोबर कंपॅरिझन करून चालणारच नाही. बरं. त्यामुळे सर्व पालकांना आम्ही हे नेहमी सांगतो की आम्हाला नाही का जमलं हे वाक्य तुम्ही बोलूच नका, कारण ते इरिलेव्हंटच आहे. ओके. कारण सगळं दुनिया बदललीच आहे. बरोबर. ग्लोबलाइज्ड वर्ल्डमध्ये ओव्हरऑलच ज्या पद्धतीचं आयुष्य जगतो आहे. म्हणजे पालकांच्या पिढीने फार रेअरली रोजचं 12 तास काम केलं आणि त्यातले 2 तास त्याच्या वरती 2 तास हिंजवडीला जाऊन परत 2 तास परत यायचंय, ट्रॅफिकमध्ये करायचं, हे करायचं, तरी ते प्रेशर्स आहेत. हे सरसकट सगळी पिढी करणं हे कमी वेळा झालंय. हे आत्ताची पिढी एक्सपिरियन्स करते. तर या सगळ्या गोष्टी बरोबर आल्यानंतर लग्नात पडलं की जमेलच या म्हणण्याला काही अर्थ नाही. ओके. पण म्हणजे हे एक्सपोजर जे आपल्याला मिळत गेलंय, त्या एक्सपोजरशी डील कसं करायचं कदाचित हेच न कळल्यामुळे लग्न बाजूला पडत चाललंय का? डील करणं अवघड पण आहे. म्हणजे हे आपण समजूनही घेतलं पाहिजे की इतक्या वेगाने बदल जे होतात ते आपल्या मेंदूला समजले तर पाहिजे. ते ऍक्सेप्ट करून ते आपण अडॅप्ट होऊन ते पुढे जाणं, याच्यामध्ये कन्फ्युजन तयार होणं स्वाभाविक आहे. आणि यातला जो मी एंटरटेनमेंट वाला मुद्दा म्हणला ना, तो फक्त मनोरंजनापुरता मर्यादित नाहीये. म्हणजे आपण फक्त मनोरंजन म्हणून त्या गोष्टीकडे बघत नाही. ऍक्च्युली त्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर सातत्याने परिणाम होत असतो. त्यामुळे जगभरचं काय म्हणतात त्याला, जगभरच्या गोष्टी, कॉन्टेंट हा माझ्यापर्यंत पोचायला लागला. कुठल्या तरी आफ्रिकेतल्या देशातला कोणीतरी एक असतो खाबी, जो असं करतो आणि ते जगभर पसरतं, त्याच्यावरती माझ्यावरती परिणाम होत असतो आणि हे माझ्यापर्यंत सहज पोचत असतं, हे माझ्या आयुष्याचा भाग बनत असतं. तर हे सगळं डील करणं आणि या सगळ्या बरोबर, या सेन्सिबिलिटीज बरोबर मॅच करणं आणि त्याच्याबरोबर माझी रियालिटी पण मॅच करणं, हे थोडं अवघड काम आहे. त्यामुळे मिलेनियल्सना आणि जेन्झीजना ती सवलत दिली पाहिजे की ठीक आहे, कन्फ्युजन असू शकतं आणि त्यात काही हरकत नाहीये. तर ही मला असं वाटतं ट्रान्झिशन फेज सारखी आहे. पण याचा परिणाम लग्नावर काय झालाय, तर लग्नाकडे बघत असताना या सगळ्या एक्सपोजर नंतर खरंच मला काय बरं हवं आहे, मला नेमकं कशा पद्धतीचं नातं हवं आहे, माझ्या नात्याकडनं असणाऱ्या अपेक्षा काय आहेत, इथे कुठेतरी रस्सीखेच चालू आहे. कारण वाढत असताना मी वेगळं बघितलंय. मी लहान असताना काहीतरी वेगळ्या पद्धतीचं लग्न बघितलंय, वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आजूबाजूला बघत होतो, वेगळ्या पद्धतीचं आयुष्य बघत होतो आणि मोठं झालोय आणि काहीतरी वेगळंच आता दुनिया दिसतीये. तर हा जो फरक आहे
याच्यामधली जी रस्सीखेच आहे ती स्वाभाविकपणे गोंधळ निर्माण करणारी आहे बर. आणि तो स्वाभाविकपणे लग्नावरती परिणाम करणारी गोष्ट झालेली आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणलाय की जेन्झीजला रिलीफ मिळेल हे ऐकून खरं तर की कन्फ्युजन असणं असू शकतं, म्हणजे असू शकतं. काही त्याच्यात हरकत नाहीये. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात एकीकडे घडत असतात, एका बाजूला, एका टोकाला. पण दुसऱ्या टोकाला कुठेतरी याच सगळ्या गोष्टींमुळे लग्नाची प्रक्रिया थोडीशी डिले होत असते. वय वाढत असतं, मग एक एक ग्रुपमधल्यांची लग्न होत असतात, त्याचं पिअर प्रेशर पडत असतं. तो खरंच असा काही डेटा आहे का किंवा तुमचा अनुभव असा आहे का की भारतीयांचं लग्नाचं वय हे पुढे ढकललं जातंय? नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्व्हे असतो भारताचा आणि गव्हर्नमेंटकडनंच केला जाणारा. त्याचा डेटा असं आपल्याला सांगतो की 2011 मध्ये साधारण लग्नाचं जे वय हो. 22च्या आसपास होतं, ते आता 27 आहे ओके. बरं. ॲव्हरेज एज. तर क्लिअरली आपल्याला वय वाढलेलं दिसतं. हम्म. अनुरूपचा आमचा डेटा पण आम्हाला हेच सांगतो की बरं. ॲव्हरेज एज वाढलेलं आहे ओके. आणि त्याच्याबद्दल कुठेच हम्म. दुमत असण्याचं कारण नाही. आणि उशिरा लग्न करण्यामागे अनेक वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्यामध्ये शिक्षण आहे, करिअर आहे, मी मेंटली प्रिपेअर्ड आहे का या चेंजसाठी, या पण गोष्टी आहेत. त्यामुळे लग्न पुढे गेलंय का, तर हो 100% डेटा पण तेच सांगतो, आजूबाजूचे अनुभवही तेच सांगतात. बरं. म्हणजे हे आर्थिक कारण, ट्रॅव्हल करायचं, एक्सपिरियन्सेस घ्यायचे, त्याच्यानंतर राईट पर्सनसाठी माझ्या आयुष्यात येईल अशी मला अपेक्षा असते म्हणून मी वाट बघतेय. ही सगळी कारणं आहेत का या पळवाट आहेत? सगळी योग्य कारणं पण आहेत. म्हणजे योग्य म्हणण्यापेक्षा व्हॅलिड कारणं आहेत. म्हणजे कसं की पूर्वीच्या काळी, म्हणजे आता लग्नाची जर प्रोव्हिजन कुठं आली, लग्न कुठून आलं हे जर आपण बघितलं तर असं साधारणपणे इतिहासकार, अभ्यासक, अँथ्रोपॉलॉजिस्ट असं मानतात, अभ्यासांती, की शेतीचा शोध लागला, माणूस स्थिरावला आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी नावाच्या गोष्टीचा जन्म झाला आणि शेतात राबणाऱ्या पुरुषाला असं वाटलं की अरे हे मी मेल्यानंतर हे शेत कोणाला मिळेल, कारण स्थावर प्रॉपर्टी हा तोपर्यंत प्रकारच नव्हता. स्थावर मालमत्ता हा प्रकारच नव्हता ना, टोळी फिरायची इकडे तिकडे, त्यामुळे तसा प्रकार नव्हता. पण आता होता, शेत होतं, त्याच्या बाजूला घर होतं. तर मी मेल्यानंतर हे कोणाला गेलं पाहिजे, म्हणजे माझा वारसा हक्क कोणाला मी द्यायला पाहिजे. तर ही गोष्ट नक्की करण्यासाठी लग्न झालं, कारण माझा वारसदार कोण आहे हे मला नक्की कळलं पाहिजे. म्हणजे मग स्त्री एकाच पुरुषाबरोबर राहिली पाहिजे, एकाच पुरुषाबरोबर संतती निर्माण झाली पाहिजे, म्हणजे मग याच पुरुषाची ही संतती असं नक्की करून आपल्याला वारसदार ठरवता येईल. त्यामुळे त्यातून लग्न व्यवस्था आली आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम पुढच्या 12,000 वर्षांमध्ये, 10 ते 12,000 वर्षांमध्ये लग्न ही एक बऱ्यापैकी व्यावहारिक व्यवस्था आली, की ज्याच्यामध्ये लग्नाने स्त्री आणि पुरुषांना एक सामाजिक सुरक्षा दिली, एक सुरक्षेची चौकट दिली आणि त्यातून एकमेकांचे रोल्सही त्यांनी डिफाईन करून घेतले, की पुरुषांनी काय करायचं, स्त्रियांनी काय करायचं, मग घर असं सांभाळायचं, कुटुंब असं असेल, गाव असं असेल, देश असा असेल. तर या पद्धतीने ती व्यवस्था आली आणि भारतात आली नाही, जगभर तेच झालं. त्यामुळे जगभरच आपल्याला लग्न व्यवस्था आढळून येते. तर याचा मूळ गाभा लग्नाचा हा व्यावहारिकता आहे, की एकत्र आपल्याला राहायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीने राहायला लागेल, काय असेल, मग फॅमिली म्हणून त्याच्यात महत्वाची आली. अशा सगळ्या गोष्टी विचारात घेऊन पूर्वीच्या काळी लग्न करताना होतकरू तरुण बघितला जायचा, म्हणजे ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे अशी व्यक्ती. तर ते काय बघितलं जायचं, की एकत्र राहायचंय, व्यावहारिक गोष्टी जरा जुळल्या पाहिजेत असा विचार करून लग्न व्यवस्था आली. कट टू 21st सेंचुरी. आता आपण इथे पोहोचलोय आणि इथे व्यावहारिकतेच्या बाबतीतला एक महत्वाचा बदल जो झालेला आहे तो म्हणजे स्त्रिया इंडिपेंडेंट होणं, स्वतंत्र होणं, स्वायत्त होणं, एक प्रकारे आर्थिकदृष्ट्या स्वायत्त आणि स्वावलंबी होणं. आणि त्या गोष्टी बरोबर पहिली जी गोष्ट आली ती म्हणजे ट्रॅडिशनल जेंडर रोल्स ज्याला म्हणलं जातं त्याला कुठेतरी चॅलेंज केलं गेलं, की स्त्री आहे म्हणून तिने हे करायचं आणि पुरुष आहे म्हणून त्याने हे करायचं, या धारणांना कुठेतरी प्रश्न विचारले जायला लागले. आणि हे प्रश्न विचारले जायला लागल्यानंतर लग्नाचं जे रूप आहे, जे पारंपरिक रूप आहे, की स्त्रियांनी काय करायचं, चूल आणि मूल इसेन्शियली, आणि पुरुषांनी पैसे कमवायचे, घर चालवायचं, तर याला तडा गेला. कारण स्त्रिया म्हणायला लागल्या की आम्ही पण कमावतो, आता आमचाही तितकाच से आहे. कॉन्फिडन्स आला, आत्मविश्वास आला आणि त्यातून त्या कॉन्फिडन्स बरोबर त्या जेंडर रोल्समध्ये पण डिव्हिजन आता करणं गरजेचं आहे, जेंडर रोल्स स्क्रॅपच करणं गरजेचं आहे, अशी मागणी पण यायला लागली. आता ही धारणा एका बाजूला आणि ही सगळी मागणी, आत्मविश्वास, ती स्वायत्तता एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला पारंपरिक लग्नाच्या ठरवून दिलेल्या वाटा. तर ह्याच्यामधली ती रस्सीखेच आहे खरं तर, की हे मला बदलायचं तर आहे, पण बदलून कुठे जायचं अजून पत्ता लागत नाहीये, आणि जुनं तर मला नक्की नकोय, कारण ते सगळं आपण मूल्य व्यवस्था म्हणून पण ती बदललेली आहे, की
समानता असली पाहिजे, हम्म. त्यामध्ये एकमेकांना तितकाच आदर असला पाहिजे. म्हणजे अनेकदा आपण लग्नामध्ये किंवा नात्यांबद्दल बोलताना हम्म. प्रेमाबद्दल बोलतो, हो पण त्यापेक्षा जास्त महत्वाचा असतो आदर, हो. एकमेकांबद्दलचा रिस्पेक्ट बरोबर. अँड ट्रस्ट. तर विश्वास आणि आदर एकमेकांबद्दल वाटणं हम्म. हे गरजेचं असताना जेव्हा स्त्रिया जास्त शिकल्या हम्म. आहेत, आत्मनिर्भर आहेत, अशा परिस्थितीमध्ये त्या पद्धतीचा आदरही मिळायला पाहिजे, Right. अशी स्वाभाविक मागणी ही हम्म. स्त्रियांकडनं व्हायला लागली, महिलांकडनं व्हायला लागली. आणि त्यात काही चूक नाहीये, ते बरोबरच आहे. हम्म. पण त्याला कोपअप करताना गडबड झाली, हो. आधीच्या पिढीची आणि पुरुषांची सुद्धा. हम्म. इथे प्रॉब्लेम असा आला की लग्न झाल्यानंतर आता माझं सगळं बदलणार आहे की काय, हम्म. लग्न झाल्यानंतर मला काही स्वातंत्र्य उरणारच नाहीये का काय, अशी भीती निर्माण व्हायला लागली. जे स्वातंत्र्य लग्नाआधी मला मिळत आहे, हम्म. सामाजिक नवीन रचनांमुळे, हा. आर्थिक स्वायत्ततेमुळे, हम्म. ते स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल की काय. कारण परत लग्नाची चौकट मला अशी सांगितली गेली की ही अशी पारंपरिक असते, Absolutely. हे लग्न झालं की हे करावं लागतं, हम्म. असं सांगितलं गेलं. हम्म. तर ही भीती तिथून येते, त्याचं मूळ तिथे आहे की जी चौकट मला आजपर्यंत सांगून ठेवलेली आहे, हम्म. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं काहीतरी मी गमावणार आहे. Okay. आणि ते मला गमवायचं नाहीये. हम्म. मला नातं हवंय, मला प्रेम हवंय, मला माझा माणूस हवाय, Right. माझी व्यक्ती हवी Right. आहे. पण त्याच्यासाठीची ही किंमत आहे की मी माझं जे स्वातंत्र्य आहे, माझा जो आत्मविश्वास आहे, तेच मला गमवायला लागेल की काय. करेक्ट. तर ही भीती आहे. पण ही भीती मला आत्ता माझ्या वयाच्या अनेक मित्रमैत्रिणींमध्ये दिसते. ह्याच्याशी डील कसं करायचं? कारण कित्येकदा ही मतं आपल्याला म्हणजे आमच्या तरुण पिढीला पटतात, पण ती घरी पालकांना पटत नाही आणि तिथे खऱ्या वादाला सुरुवात होते. कसं डील करायचं दोन्ही साईडने? मला असं वाटतं की 2026 मध्ये आपण बोलतो आहोत, तर लग्नाकडे बघताना लग्न कसं असलं पाहिजे याच्याबद्दलच्या ज्या काही तुमच्या पारंपरिक धारणा असतील, की कशा पद्धतीने लग्नातल्या नवऱ्याने वागायचं असतं आणि Right. बायकोनी कसं वागायचं असतं आणि दोघांनी मिळून नेमकं काय करायचं असतं, या सगळ्या पारंपरिक धारणा थोड्या गुंडाळून माळ्यावर ठेवण्याची गरज आहे. ओके. कारण त्या बऱ्यापैकी आउटडेटेड पण झालेल्या आहेत. तुमचं लग्न कसं असलं पाहिजे हे त्या दोन व्यक्तींनी आणि त्या दोन व्यक्तींच्या फॅमिलीनी मिळून ठरवण्याची गोष्ट आहे. बरं. आणि ते मॉडिफाय करण्याची गरज आहे. मी हं. म्हणतो की कस्टमाइज करण्याची गरज आहे. ओके. की तुमच्या लग्नाचं कस्टमायझेशन तुम्हाला करावं लागेल, कारण प्रत्येक व्यक्तीचं एक्सपोजर वेगळं आहे, प्रत्येक व्यक्तीची आवड निवड वेगळी आहे. म्हणून मी मगाशी एकदा नेटफ्लिक्सचं उदाहरण दिलं हो. की एकच अकाउंट असतं तरी 5 अकाउंट्स त्याच्यामध्ये Right. असतात आणि प्रत्येक जण ज्या पद्धतीचं कंटेंट बघतो त्याप्रमाणे सजेस्ट पण केलं जातं. बरोबर. आपल्याला त्या कस्टमायझेशनची इतकी सवय आहे प्रत्येक बाबतीत. युट्यूबवर एक व्हिडिओ बघितला, हो. एक तुमच्या पॉडकास्ट बघितलं की त्याचे हो. सगळे एपिसोड मला दिसायला लागतात Right, right. पाठोपाठ. कस्टमायझेशन आहे. मला माझं सगळं जग कस्टमाइज होऊन मिळतं आहे, तर माझं लग्नही मला टेम्पलेट सारखं नको आहे. ओके. माझी नातीही मला टेम्पलेट सारखी नको आहे. हम्म. तर आमचं नातं आम्हाला आमच्या पद्धतीने डिझाईन करायचं आहे. ओके. अशा पद्धतीचा विचार नॉट हम्म. नेसेसरीली इतका क्लिअरली आणि या शब्दात मांडला जातो, पण त्याचा भाव हा आहे बरं. की माझं लग्न मला कस्टमाइज करायचं आहे हम्म. आणि ती करण्याची मुभा मला मिळाली पाहिजे. ओके. आणि ती मुभा देण्याची बऱ्याच प्रमाणातली जबाबदारी ही फॅमिलीजवरती आहे, ओके. पुरुषांवरती पण आहे, कारण हम्म. ट्रेडिशनली पॅट्रिआर्कल सोसायटीमध्ये आपण आजही राहतो. तर मला हे कस्टमाइज करायचं आहे, तर माझं आणि माझ्या बायकोचं नातं कसं बरं असेल, त्याच्यामधले काय काय गोष्टी असतील, आम्ही ते नॉर्मली नवरा बायको असं करत असतील पण आम्ही नाही करत, हे म्हणण्याची मुभा ओके. असणं गरजेचं आहे. आणि हे जर असेल तर ती भीती खूप प्रमाणात कमी होईल. मी उदाहरण देतोय. अनेकदा इंस्टाग्रामवरती जनरल रील्समध्ये किंवा कोणीतरी काहीतरी व्लॉगरने टाकलेल्या असतात गोष्टी, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं 10 थिंग्स टू डू बिफोर यू गेट मॅरिड. हो, बरोबर. बरोबर आहे. मध्यंतरीच मी ते बघत होतो, एकदा असं मला सजेशन मध्ये आलेलं रील होतं आणि त्यातली एकही गोष्ट अशी नव्हती की ज्याच्याबद्दल मी असं म्हणेन की हे लग्नानंतर का नाही करता येणार. ओके. म्हणजे त्यातली प्रत्येक गोष्ट अशी आहे की जी लग्नानंतर करायला काहीच हरकत नाहीये खरं तर, पण ती या टायटल खाली आली. आता जेव्हा अशा पद्धतीचं कंटेंट येतो आणि तो अनेकांना पटतोही, तेव्हा त्याचं कारण असं असतं की ही भीती आहे की कदाचित या 10 गोष्टी मला लग्नानंतर नाही करता येणार. मग अगदी उदाहरण त्याच्यामधली एक गोष्ट होती सोलो ट्रिप. तर आणि ती जी पोस्ट होती ती इसेन्शियली महिलांसाठी, मुलींसाठी ॲड्रेस्ड होती. तर खरोखरच पारंपरिक व्यवस्थेमध्ये एका कुठल्या तरी मुलीनी लग्न झाल्यानंतर सोलो ट्रिपला जाणं ही गोष्ट कॉमन नव्हती. ही गोष्ट फारच अशी भुवया उंचावणारी होती, अगदी उच्चभ्रू समाजात सुद्धा. तर ही रेअर गोष्ट होती. म्हणजे मैत्रिणी गेला तरी एक वेळ ठीक आहे, पण अदरवाईज सोलो तर फारसं व्हायचंच नाही ना. म्हणून तर नंतर अनेक ट्रॅव्हल कंपन्यांनी फक्त बायकांच्या ट्रिप्स सगळ्या चालू केल्या. तर ते सोलो ट्रिपला जाणं ही गोष्ट फारशी ऍक्सेप्टेबल नव्हती.
आणि ती लग्न झाल्यानंतर तो अजिबातच नाही या कॅटेगरीमधली बरोबर. होती, म्हणून ती त्या लिस्टमध्ये आली की लग्नानंतर कदाचित तुम्हाला हे करता येणार नाही. पण माझं असं म्हणणं आहे की आज जी जेनझी आहे किंवा इवन लेट मिलेनियल्स आहेत, ते अशाच पद्धतीने बघत वाढले आहेत की त्यांना ह्याच्यात आक्षेपार्ह वाटणार नाही आपली बायको सोलो ट्रिपला गेली तरी. ऍब्सोल्युटली करेक्ट. तर म्हणजे तुमचा रूल बदललाय, हो. तुमची धारणा बदलली आहे. तर मग तुम्ही आता परत असा विचार करणंच चुकीचं आहे की आपण या लग्नामध्ये हे असणार नाही. आणि हे याच्याबाबत पुरुषांनी वोकल असण्याची गरज आहे. इसेन्शियली नवऱ्यांच्या फॅमिलीजनी पण वोकल असण्याची गरज आहे की आमची काही हरकतच नाहीये, कारण त्याच्याबद्दल भीती आहे. तर ती भीती आपल्याला कट शॉर्ट करणं शक्य आहे जर आपण हा विचार केला की इथे या गोष्टी अलाउड आहेत, याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि अलाउ करण्याचाही प्रश्न नाहीये, कारण इथे परवानगीचं आता ते डायनॅमिक्सच उरलं नाही, ते पॉवर बरोबर. डायनॅमिक्सच उरलं नाही. करेक्ट. तर कोणी कोणाला तरी परवानगी देत आहे हेही शब्दही येऊ नयेत. बरोबर. म्हणजे कुठलाही जर नवरा असं म्हणायला लागला की मी माझ्या बायकोला हे करायला परवानगी देतो, तर ते कालबाह्य झालंय. बरोबर. तर ती गोष्ट ही कोणीही बोलू नये, ही त्यांच्या फॅमिलीजनीही बोलू नये. त्यामुळे ती जी लिस्ट आहे ती तुम्हाला लग्नानंतर सुद्धा सहजपणे करता येणार आहे. त्याच्याबद्दल काही रेझिस्टन्स नसणार, त्याच्यासाठी तुम्हाला झगडावं लागणार नाहीये. हा कॉन्फिडन्स निर्माण केला की मग लग्नाबद्दलची भीती पण कमी होईल. हो बर. कारण त्याच्यामध्ये काय होतं की बाबा स्पेस आहे, मी माझ्या मैत्रिणींबरोबरचा हँगआउट करणं असेल ते जमणार नाही, ते आत्ताच करून घ्या. सोलो ट्रिपला जायचं आत्ताच करून घ्या. या गोष्टी अशा आहेत की ज्यात लग्नानंतर करायला काय खरं तर हरकत आहे. करेक्ट. पण ती मांडली गेली आहेत कारण त्याचा रेफरन्स पॉईंट हे ट्रॅडिशनल लग्न आहे. पण तुम्ही ट्रॅडिशनल लग्न नाही करणार. आजच्या जगातलं लग्न आहे, तुमचं आजचं एक्सपोजर आहे, तुम्ही आज ज्या पद्धतीने वाढला आहात त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल लग्न बसतच नाही. तुमचं लग्न तुम्हाला कस्टमाइज करायचं आहे, तुमच्या लग्नातले नियम तुम्हाला ठरवायचे आहेत आणि ते तुम्ही ठरवायचे. त्याच्यासाठी गाईडबुक नाहीये, त्याच्यासाठी ट्रॅडिशनल टेम्पलेट तुम्ही फार फार तर रेफरन्ससाठी घेऊ शकता, पण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तशाही कालबाह्य आहेत. त्यामुळे तुम्हाला तारतम्याने हे ठरवायचं की आपले रूल्स काय बरं आहेत ते आपण ठरवू आणि मग पुढे जाऊ, मग ती भीती पण कमी होईल. पण जेव्हा आपण हे ठरवतो किंवा कस्टमाइज करतो की मला काय हवंय, तेव्हा असंही होतं की बऱ्याचदा ह्यांच्या अपेक्षा खूप जास्त असतात की हो, मुलींच्या अपेक्षा सध्या शहरातल्या खूपच जास्त वाढल्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये कुठेच बॅलन्सच साधता येत नाही किंवा मिडल ग्राउंडवर पोहोचताच येत नाही आणि त्याच्यामुळे मग एका प्रपोजल नंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं आणि मग ह्याच्यामध्ये सगळा डिले होत जातो. तर अपेक्षा मुलींकडनं खरंच वाढल्या तेवढ्या? काय झालंय सांगतो, मुलींकडनंच वाढल्यात असं नाही, मुलांकडनं पण वाढल्या. हो बर. अपेक्षा सगळ्यांकडनं वाढलेल्या आहेत. प्रॉब्लेम असा आलाय की पर्टिक्युलरली अरेंज मॅरेज सेटअपमध्ये परत रेफरन्स पॉईंट ट्रॅडिशनल अरेंज मॅरेज सेटअपचा आहे. म्हणजे मी अनेक मुलामुलींना भेटतो, हजारो मुलामुलींना मी वर्षभरात भेटत असतो आणि मी त्यांना सांगतो की तुमच्या डोळ्यासमोर जी अरेंज मॅरेजची चौकट आहे किंवा जे चित्र आहे, जी प्रतिमा आहे, तसं अरेंज मॅरेज उरलंय कुठे? 1990 मध्ये चहा पोह्याचा एक कार्यक्रम, फार तर नंतर दोनदा भेटणं, तिसऱ्यांदा लग्नात भेटणं, हा अरेंज मॅरेजचा काय म्हणतात पारंपरिक सेटअप आहे, हे चित्र होतं, जे आता नाहीये. तुम्ही एकदा काय, दोनदा तीनदा चारदा कॉफीला भेटा, मग फॅमिलीज भेटणार आहेत, मग भेटी गाठी होणार आहेत, मग कधीतरी एंगेजमेंटची तारीख ठरणार आहे, मग मला हवं तसं लग्न हवंय, सोहळा हवाय वगैरे. या दृष्टीने हॉल बिल बुक होण्यासाठी अजून काही महिन्यांचा कालावधी आहे. मधल्या काळात तुम्ही भेटणार आहात, तुम्ही इसेन्शियली डेटिंग करणार आहात. बरोबर. त्यामुळे तुमचं अरेंज मॅरेज जरी अरेंज मॅरेज असलं तरी ते त्या ट्रॅडिशनल सेटअप मधलं नाहीये. पण हे सगळं झालं नंतर, पार्टनर शोधल्यानंतर. त्याच्या आधीच्या टप्प्यावर असं होतं, अपेक्षा ठरवत असताना, आता मी अरेंज मॅरेज मध्ये आहे ना, मग मी ट्रॅडिशनल अपेक्षा पण घेणार, मग मी माझ्या आजच्या काळातल्या माझ्या डोक्यातल्या ज्या पार्टनरकडण्याच्या अपेक्षा आहेत त्याही घेणार. म्हणजे पालक जेव्हा शोधत असतात तेव्हा ते जावई किंवा सून शोधत असतात, असं मी काय म्हणतो, आणि आपण पार्टनर शोधत असतो, आपला जोडीदार शोधत असतो. आपल्याला मित्र हवा असतो, आपल्याला सगळं शेअर करता येईल अशी व्यक्ती हवी असते, इंटेलेक्च्युअल गोष्टी मॅच होतील असं हवं असतं, इमोशनल मॅच्युरिटी मॅच होईल अशी गोष्ट हवं असते. या सगळ्या अपेक्षा आहेत आणि पारंपरिक अपेक्षा पण आहेत. त्यामुळे या दोन्ही जेव्हा अपेक्षा येतात तेव्हा त्या नॅचरली एकत्र आकडा त्याचा खूप मोठा दिसतो किंवा तो एक मोठा डोलारा दिसतो. आपल्याला अपेक्षा सेट करत असताना त्यातल्या कोणत्या खरंच रॅशनल अपेक्षा आहेत ते तपासून घेणं गरजेचं आहे, कोणत्या मला लागू होणाऱ्या आहेत, कोणत्या अपेक्षा अशा आहेत की ज्या अनावश्यकच आहेत, या अपेक्षा का होत्या असा प्रश्न पडावा, अशा पद्धतीच्या अपेक्षा आहेत त्या काढून टाकल्या पाहिजेत, त्या टाकून दिल्या पाहिजेत. तर ते रॅशनलायझेशन करणं गरजेचं आहे. तर ते भीतीपेक्षाही ते आता मी या फेजमध्ये आलो आहे किंवा आले आहे, तर मी जे काही ट्रॅडिशनल सेटअप मधल्या गोष्टी त्या सगळ्या एकत्र करते किंवा करतो आणि माझ्या पण गोष्टी आहेत त्याही मी एकत्र आणतो.
तर असं ते एकत्र झाल्यामुळे त्या अपेक्षा खूप दिसतात, पण हम्म. त्यातल्या खूप कटशॉट करता येऊ शकतात. हम्म. कारण विवेकी विचार केला, तर्कनिष्ठ विचार केला, लॉजिकल बरोबर. विचार केला, तर त्यातल्या अनेक अपेक्षा अशा असतात की ज्या आपल्याला काय हवंय याच्यामधल्या असतात, काय आवडेल ह्याच्यामधल्या हम्म. असतात. आणि मी नेहमी म्हणतो की काय आवडेल ही न संपणारी लिस्ट हो असते. बरोबर. कारण मला हे पण आवडू शकतं, मला ते पण आवडू शकतं. ही करेक्ट खरं कायमच अनएंडिंग. आवडणारी काय लिस्ट ती मोठीच बरोबर आहे. असणार आहे. महत्वाचं हे की मला काय अजिबात चालू शकत नाही हम्म. अशा गोष्टींचा विचार करणं. बर. त्या गोष्टी नॉन निगोशिएबल हम्म. की या नाही, या नाही, हं, या घडू शकत नाही. हम्म. हे नो, नो, स्ट्रिक्ट नो, नो. ओके. अशा गोष्टी कोणत्या आहेत त्याचा विचार करणं आणि मग प्रेफरन्सेसमध्ये वरखाली काय आहे, इथे बरं. काय बरं असेल, ते काय बरं असेल, असा हम्म. विचार करून त्या अपेक्षा एकत्र करणं. तर ती प्रोसेस फॉलो केली हम्म. तर अपेक्षा प्रचंड आहेत, प्रमाणाबाहेर आहेत, हम्म. अवास्तव आहेत, अशा गोष्टी उरत नाहीत. दुसरा एक मुद्दा असा पर्टिक्युलरली मुलींच्या अपेक्षा हम्म. ह्याच्याबद्दल तू म्हणालीस आणि ते बऱ्याचदा चर्चेमध्ये, वादांमध्ये हम्म. मुलींच्या फायनान्शियल अपेक्षा या हा. गोष्टीवरती गाडी येऊन थांबते थांबते. की घर असावं, हम्म. पगार अमुक असावा, तमुक असावा. यात काही प्रमाणात तथ्य आहे बर. की अपेक्षा, फायनान्शियल अपेक्षांच्या बाबतीत खूप जास्त काय म्हणतात डिमांड्स केल्या जातात की अपेक्षा मांडल्या हम्म. जातात. पण ट्रॅडिशनली हेच तर होत आलंय ना, बरोबर. की घर कसं आहे, फॅमिली कशी हम्म. आहे, फायनान्शियल स्टेटस काय आहे, हे बघत आलेलेच आहे. बरोबर. त्यामुळे ही ट्रॅडिशनल अपेक्षांपैकीच गोष्ट आहे आणि ती ओके. आता दिसते आणि ती जास्त प्रॉमिनंटली हम्म. समोर येते. पुन्हा एकदा प्रॉब्लेम हा येतो की आता मी अरेंज मॅरेज सेटअपमध्ये आली आहे ना, मग मी हे सगळं बघणार. मग करेक्ट. आता मला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, हम्म. ते पण पाहिजे. त्यामध्ये पुन्हा एकदा तर्कशुद्ध पद्धतीने हम्म. लॉजिकल विचार करून, बरं. रॅशनल विचार करून हे बघितलं पाहिजे की यातल्या कोणत्या अपेक्षा योग्य आहेत, कोणत्या हम्म. अपेक्षा कमी जास्त आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर समानतेबद्दल आपण सगळेच बोलतो. तर पुरुषांनी जसं हे शिकलंच पाहिजे आणि त्यांची जबाबदारी आहेच आहे की पारंपरिक डोक्यातनं विचार काढून टाका. हां. तुम्ही घरी आलात की बायको चहा देईल असले बावळट विचार हम्म. ठेवू नका बरोबर. डोक्यामध्ये. तर हे जसं पुरुषांना सांगणं गरजेचं आहे, तसंच घर चालवण्याची जबाबदारी दोघांची आहे. हे राईट. आर्थिकदृष्ट्या हे मुलींनाही सांगणं गरजेचं आहे. पण सांगणं म्हणजे आता हे जेव्हा मी म्हणतो आता हे बरोबर क्लिप कापून जर तुम्ही टाकली तर खूप नाही. मला शिव्या पडतील. पण सांगायचा मुद्दा असा हं. की माहिती आहेच आहे. हम्म. पण ते करत असताना अजून प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ओव्हरऑल हम्म. जोडीदार शोधताना बघितलं जात नाही. ओके. उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या एकूण पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये एखाद्या मुलीचा पगार फारसा नसेल किंवा फारसं उत्पन्नही नसेल, तरीही ती मॅट्रिमोनी साईटवर बिनधास्त रजिस्टर करू शकते. तिला भरपूर रिस्पॉन्स येऊ शकतो आणि हे पुरुषांच्या बाबतीत नाही घडत. करेक्ट. तर ही रियालिटी आहे, ही फॅक्ट ओके. आहे. अजूनही अपेक्षा सेट करत असताना मुलीचा पगार, वय, उंची, शिक्षण हे मुलापेक्षा कमी असेल तरच बरं, अशी अपेक्षा दोघांकडनं होते. हो. म्हणजे असं नाही की फक्त मुलांकडनं होते, बरं. ती मुलींकडनंही होते. हम्म. मुलींकडनं त्याचा डिफेन्स असा असतो की मुलांचा इगो हर्ट होतो, मेल हो. इगो असतो आणि करेक्ट, त्याची करेक्ट. भीती वाटते. म्हणजे पुन्हा एकदा आपण त्या पोझिशन पाशी येऊन पोहोचतो जिथे आपण हम्म. म्हणतो की ट्रॅडिशनल सेटअप मधला एकूण जो मुद्दा आहे तो जर आला तर कुठे कटकट होईल, किती करेक्ट. प्रॉब्लेम होईल. तर हे आपल्याला कुठेतरी डील करणं गरजेचं आहे. आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की कदाचित नाही होणार, कदाचित आजच्या मुलांना याचा प्रॉब्लेम नसेल. आधी बोलून तर बघा. Right. ते बोललोच नाही तर आपल्याला कळणार कसं की त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला एवढं बरोबर. प्रॉब्लेम आहे का? फायनान्शियल अपेक्षा सेट करत असताना माझी आई नेहमी म्हणते की माझा पगार किंवा तुझा पगार हा आपल्या दोघांचा एकत्रित पगारापेक्षा कायम कमीच असणार आहे. राईट. आपला एकत्रित हे कायमच जास्त उत्पन्न असणार आहे आणि ॲब्सोल्युटली. एकत्र राहत असताना तुम्ही एकत्रच ते बघणं अपेक्षित आहे, कारण एक युनिट म्हणून बघणं अपेक्षित आहे. बरोबर. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या हम्म. सांगाव्या लागतात, त्याबद्दल प्रबोधन करावं लागतं. हम्म. पण मी असं म्हणतो की ट्रान्झिशन फेज आहे. Right. मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत तेव्हा त्या आग्रहाने, आत्मविश्वासाने त्यांच्या अपेक्षा मांडतही आहेत. हम्म. बऱ्याच अंशी पुरुषांना अजून नव्या अपेक्षांशी डील करणं कठीण जातं आहे. बरं. पण मला नाही वाटत की जेनझी किंवा पुढच्या पिढ्यांमध्ये हा मुद्दा फार मोठा किंवा फार प्रॉब्लेमॅटिक किंवा बरं. अरे बापरे हे आम्हाला जमूच शकत नाही, आता हम्म. ह्याच्याबरोबर कोपअप कसं करायचं असं त्यांना वाटतं. बरं. कोपअप करावं लागेल, अडॅप्ट हम्म. करायला लागेल, समजून घ्यायला लागेल की काय बदललेलं आहे. ओके. पण ते तितकं अवघड जाणार नाही जेवढं प्रॉबेबली मिलेनियल्सना हो. होत आहे. बर. ह्याच्यानंतर लग्नाची भीती वाटतेय का, ह्या मुद्द्यावरनं मला अजून थोडं पुढे जायला आवडेल, की भीती कदाचित काही वेळेला नसते, लग्न करायची इच्छा असते, पण त्या अगोदर बऱ्याचदा डेट केलेलं असतं, सिच्युएशनशिप सारख्या गोष्टी केलेल्या असतात. अजूनही बरेचसे प्रकार आलेत. हल्ली ओपन मॅरेज सुद्धा शहरांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी दिसायला लागलेलं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे मला माझ्या सगळ्या गरजा आत्ता पूर्ण होत आहेत, त्यामुळे मी लग्नाच्या कटकटीत अडकू कशाला, असाही एक मुद्दा दिसतो.
काही केसेसमध्ये असंही घडतं की 28-29व्या वर्षी ब्रेकअप होतं आणि मग त्यातनं बाहेर न पडताच पुढचा डिसिजन घेण्यापेक्षा ते लग्न नको याही डिसिजनवरती बरेच जण पोहोचतात. या सगळ्या आत्ताच्या ज्या नवीन कॉन्सेप्ट्स येत आहेत ह्याच्यामुळे एक तर मेंटली कसे अप्स डाऊन्स आपल्या ह्याच्यात आयुष्यात येत असतात आणि ह्याच्यामुळे लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय का? तू एक बोलता बोलता उल्लेख केलास, प्रश्न विचारताना, हं. की माझ्या सगळ्या गरजा जर माझ्या पूर्ण होत असतील हं. तर मी लग्नाच्या भानगडीत पडू कशाला. करेक्ट. त्याच्यामागे पुन्हा एकदा तोच भाव आहे, की लग्नाच्या भानगडीत जर मी पडलो किंवा पडले हं. तर बऱ्याच गोष्टी माझ्या कमी होतील राइट. किंवा माझं स्वातंत्र्य कमी होईल. हां. आणि लग्नाकडनं जे बेनिफिट्स मला मिळणं अपेक्षित आहे हं. ते एनिवे मला मिळत आहेत, करेक्ट. तर मी ह्याच्यात कशाला पडू, Right. असा जो प्रश्न आहे तो बऱ्यापैकी व्हॅलिड आहे. हं. आणि म्हणून लग्नाचा पर्पज काय आहे हं. याच्याकडे परत जाणं गरजेचं आहे. आजची आपली इकोसिस्टीम जी सगळी आहे ती लग्नाच्या भोवती उभी राहिलेली आहे. हं. आज तरी त्याला पर्याय आपल्याला दिसत नाही. बरं. म्हणजे काय, लग्नाच्या आजच्या सामाजिक आणि काय म्हणतात त्याला कायदेशीर भाषेत बोलायला हं. झालं तर दोन व्यक्तींनी एकत्र राहणं, त्यांनी ते सरकारला सांगणं, सरकारकडनं Right. म्हणणं की हो तुम्ही एकत्र राहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हं. आणि हे तुम्ही सांगितलं, याचा सर्टिफिकेट तुम्ही घेतलं हं. तर अनेक गोष्टी तुम्हाला सोयीस्कर पद्धतीने मिळतील. Right. मग ते तुमचा इन्शुरन्स प्रीमियम तुम्हाला स्वस्तात मिळण्यापासनं, स्पाऊससाठीचे कंपनीकडनं मिळणारे बेनिफिट्स बरोबर. मिळण्यापासनं, ते विजाला सोपं जाण्यापर्यंत हं. अशा अनेक गोष्टी तुम्हाला लग्नाचा तो एक कागद असल्याने मिळतात. राइट. म्हणजे काय, आज तरी व्यवस्था अशी आहे हं. की लग्न केलेलं असलं तर अनेक गोष्टी सोप्या होतात, तुलनेने सोप्या होतात. Right. अशक्य काही नाही. तुम्ही हं. लग्न न करता जगू शकता का? 100% जगू हं. शकता. तुम्ही लग्न न करता नुसतेच एकत्र राहू शकता का आणि तरीही तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार, असं होऊ हं. शकतं का? होऊ शकतं. काहीच प्रॉब्लेम नाही. आपण सोपं करण्याबद्दल बोलतोय, अधिक Right. सुलभ करण्याबद्दल हं. बोलतोय, कन्व्हिनियंट करण्याबद्दल बोलतोय. हं. हं. म्हणजे तुम्हाला आवडो किंवा न आवडो, सामाजिक मान्यतांमुळे हं. हं. आज लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या कपल्सना घर भाड्याने मिळणं कठीण जातं. राइट. पुण्यातही जातं, मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा जातं. बरोबर. म्हणजे जे मेट्रो सिटीज आहेत, बँगलोरमध्ये कठीण हं. जातं. तर अशा परिस्थितीमध्ये मला जर माझ्या पार्टनर बरोबर राहायचं आहे आणि मला रोजच्या डेली स्ट्रगल्सना सामोरं जायचं असेल तर मी असा विचार करतो की एवढं ह्याच्यात मला पडायचं का मी लग्न करून टाकतो. हां. तर हा प्रॅक्टिकल विचार अनेकदा डोकावतो आणि त्यामुळे अनेकदा आपल्याला असं दिसतं की लिव्ह इन मध्ये राहणारे लोक पण लग्न पुढे जाऊन करतातच. बरं. तर त्याच्यामागे प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, हं. व्यावहारिक दृष्टी आहे आणि ती स्वाभाविक आहे. ती पूर्ण समाज अगदी बदलल्याशिवाय त्याच्यात हं. होणार नाही. तर लग्नाच्या चौकटीमुळे, कायदेशीर चौकटीमुळे जी सुरक्षितता मिळते दोघांनाही, ती महत्वाची. बरं. ती एकदम जाणारी नाहीये. हं. आता येऊया तू इतर जे नात्यांचे प्रकार हो. उल्लेख केलेस त्याच्याकडे. त्यातला जे मी रिलेशनमध्ये असणं, सिच्युएशनशिपमध्ये असणं, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की या खुल्या वातावरणाचा परिणाम आहे. चांगलं वाईटकडे जात नाही मी आत्ता, त्याबद्दल हं. मतमतांतरं असू शकतात. पण अर्थातच त्या सगळ्या गोष्टींमुळे लग्नच करू नये असं वाटणं, हं. असं मला वाटत नाही. बरं. याचं कारण असं की वेगवेगळ्या वयात त्या घडणाऱ्या गोष्टी आहेत. की सिच्युएशनशिप सारखी गोष्ट ही कोणत्या वयात जास्त लोक प्रेफर करतात, ते Right. पुढच्या वयांमध्ये म्हणजे जास्त वय वाढल्यानंतरही हं. प्रेफर करतात का? काम आणि इतर जबाबदाऱ्या या सगळ्या हं. गोष्टी आल्यानंतर सुद्धा त्या सहजपणे करता येऊ शकतात का? Correct. का एका टप्प्यानंतर 25 वर्ष उलटून गेली, तिशी आली हं. की मग त्या गोष्टी नको वाटतात. आणि हे स्वाभाविक आहे. म्हणजे आपण सगळेजण हे अनुभवतो की हं. मी 20व्या वर्षी कोणत्याही रॅन्डम ग्रुप बरोबर गप्पा मारत, टाइमपास हो. करत दिवसभर करू शकतो. बरोबर. साधारण 25-30 वय आलं हं. की माझे ठरलेले मित्र असतात, माझा वेळ असतो, तेव्हा मी Right. म्हणतो की नाही नाही, मी याच ग्रुपला भेटीन. बरोबर. उगीचच सगळ्या कुठल्याही रॅन्डम लोकांबरोबर मला आता टाइमपास करत नाही बसायचं. हे जे आपलं बदलत जाणारं रूप हं. असतं, हे सगळ्यांच्या बाबतीत होतं, जवळपास सगळ्यांच्या बाबतीत हं. होतं. तर त्या परिस्थितीमध्ये फार इतर गोष्टी, इतर नाती जी काही तू हं. उल्लेख केलीस, ती करता येतीलच याच्याबद्दल मला शंका आहे. बरं. त्यामुळे हळूहळू स्टॅबिलिटीकडे माणसाचा मेंदू पण जात असतो. ओके. मला काहीतरी छान माझी व्यक्ती हवी आहे, माझी हं. विश्वासाची व्यक्ती हवी आहे, रिलायबल व्यक्ती हवी आहे, की मी असं ती व्यक्ती माझ्याबरोबर असेल माझ्या बरं. अप्स अँड डाऊन्समध्ये, हं. असं मला वाटेल अशा पद्धतीची व्यक्ती असेल. तर या अशा प्रकारच्या नात्याकडे हं. माणसं जातात. लिव्ह इन सारखी जी गोष्ट आहे त्याच्याबद्दलचा एक गैरसमज मला आज या निमित्ताने दूर करायला आवडेल, की हं. अनेकांना असं वाटतं की लिव्ह इन काय टाइमपास आहे, नुसतं कॅज्युअल आहे, हं. जमलं तर जमलं, नाही तर नाही, Right. मोकळे व्हा. तर ते तितकं सोपं नसतं. बरं. म्हणजे काय, की जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी हं. किंवा कोणीही दोन व्यक्ती अडल्ट्स असं ठरवतात की आपण एकत्र राहू, हं. तेव्हा तो खूप मोठा निर्णय असतो. ते कोणीही अशा कॅज्युअली पद्धतीने म्हणत नाही की हं. चला आपण एकत्र राहायला लागू. करेक्ट. वेगवेगळे त्याच्यातले फॅक्टर्स आहेत, पण त्यातला इमोशनल फॅक्टर पण खूप मोठा आहे. ओके. तो तितका कॅज्युअल कधीच नसतो. म्हणजे
ज्यांना असं वाटतं की लिव्ह इन म्हणजे एकदम कॅज्युअल प्रकारे हम्म. जमलं तर जमलं आणि सोडून देऊ, असं मत असणाऱ्यांच्या बाबतीत मी बहुतांश वेळा पाहिलेलं आहे की त्यांच्या ओळखीत कोणीच लिव्ह इन मध्ये राहिलेले त्यांचे जवळच्या ओळखीतले नसतात. ओके. जे माझ्या अनेक ओळखीतले लोक हम्म. आहेत की जे लिव्ह इन मध्ये राहिलेले आहेत, नंतर लग्नही केलेले आहेत, ते असेच लोक आहेत की अनेक काळ ते एकत्र होते, अतिशय प्रेम होतं त्यांचं, हम्म. एकमेकांवरती विश्वास होता आणि ते म्हणले की या नात्याला एक स्टेप आपण पुढे नेऊयात का, ओके. आणि तेव्हा ते एकत्र राहायचं हम्म. त्यांनी ठरवलं. अगदी वेस्टर्न कल्चरचा सुद्धा विचार केला, हम्म. कोणत्याही वेस्टर्न सिरीज काढून बघा, वेब सिरीज काढून हो. बघा, सिच्युएशनल कॉमेडी सिरीज काढून बघा, तुम्हाला असं दिसतं की त्यांच्या डायलॉग्स मध्ये सुद्धा जर एखादं कपल मूव्ह इन व्हायचं ठरवलं, असा जर चर्चा असेल तर ते कशा पद्धतीने डील केलं जातं, इट्स अ बिग डील. करेक्ट. ते अशा पद्धतीने असतं की दे आर ट्राईंग टू मूव्ह इन टुगेदर, Correct. दॅट्स अ व्हेरी बिग थिंग. खूप मोठी गोष्ट आहे ती. हम्म. तर एवढी मोठी गोष्ट असते कारण त्याच्यात इमोशनल इन्व्हॉल्वमेंट खूप असते. त्यामुळे लिव्ह इन ही गोष्ट उलट गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असण्याच्या रिलेशनशिपच्या एक पावलं पुढे आहे. ते Okay. कॅज्युअल अलीकडची पावलं नाहीये. नाही आहेत ती. बर. तर ते पुढची स्टेप आहे, हम्म. पुढचं पाऊल आहे आणि ती सिरियस गोष्ट आहे. त्याच्यातले अडथळे, त्याच्यातले खाचा खोचा, त्यातले स्लिपरी स्लोप्स, हे सगळे त्याच्यामध्ये आहेतच. बरं. किंवा लग्नाकडनं मिळणारी जी सुरक्षितता आहे, सामाजिक आणि कायदेशीर, ती लिव्ह इन मध्ये मिळत नाही. हो. किती लिव्ह इन बद्दलचे जरी जजमेंट्स आल्या असल्या तरी त्याला तशी सुरक्षितता नाहीये. बरोबर. तर अशा परिस्थितीमध्ये लिव्ह इन हे लग्नापेक्षा वेगळं होतं. पण ते जे एक प्रतिमा आहे की अत्यंत कॅज्युअल आणि टाइमपासचा प्रकार आहे, जमलं तर जमलं बघू, हां. तसा तो प्रकार नाहीये. बर. ह्याच्यानंतर डेटिंग ॲप सुद्धा खूप आलेली आहेत. अनेक मुलं-मुली त्याच्यावरती नोंदवले असतात त्यांनी त्यांची नावं आणि एक्सप्लोर करत असतात त्यांच्या वयातल्या फेजेसमध्ये. डेटिंग ॲप्सवरती ज्या प्रमाणामध्ये कॅज्युअल अप्रोच एक बघायला मिळतो, की खूप फ्रीडम असतं. तुम्ही लिटरली तुम्हाला पाहिजे त्या भावना तुम्ही तिथे मांडू शकता. तुमच्या गरजा स्पष्टपणे मेन्शन करू शकता. सो डेटिंग ॲप्समध्ये जो कॅज्युअलनेस आपल्याला दिसतो, त्यामुळे कुठेतरी आजच्या तरुण पिढीचा लग्नाकडे पण बघण्याचा दृष्टिकोन कॅज्युअल होत चाललाय का? मला नाही असं वाटतं. पुन्हा एकदा मी ओके. त्याचकडे जातो की 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. मला गोड आवडतं म्हणून हां. मी मिठाई, पेस्ट्री आणि आंबा सगळं एकासारखं मानत नाही. ओके. तर मी एखादी गोष्ट मला जेव्हा आवडत असेल, जेव्हा हवी असेल, तेव्हा मी ती गोष्ट बघतो. त्यामुळे मला लग्न करायचं असेल तर मी डेटिंग ॲपवर नाही जात. ओके. इतकं सिंपल ते आहे. हं. मला जेव्हा कॅज्युअल डेटिंग करायचं असतं तेव्हाच मी डेटिंग ॲपवरती जाणार आहे. मला लग्न करायचंय तेव्हा मी मॅट्रिमोनियल ॲपवरती जाणार आहे. राइट. असा तो क्लिअर फरक आहे. बरं. त्यामुळे त्या गोष्टीचा याच्यावरती नकोच, आता हे पण कॅज्युअलच करू असा हं. विचार होतो असं वाटत नाही. किंबहुना त्या स्वतंत्रच असल्यामुळे आणि स्वतंत्र पद्धतीनेच बघितल्यामुळे लग्न ही सिरियस गोष्ट आहे, ती करत असताना सिरियसली विचार करू आणि मगच त्यात पडू राइट. असा विचार येतो. बरं. त्यामुळे लग्न उलट न बघता न भेटता 40 वर्षापूर्वी एकदाच भेटून जशी व्हायची तशी न करण्याकडे कल आहे. ओके. की लग्न करायचं असेल तर मला बऱ्याच गोष्टी बघायला लागतील. बरोबर. त्यातली व्यावहारिकता तपासायला लागेल. नुसतं प्रेम असून पुरणार नाही, नुसतं बरोबर. मला फिजिकल अट्रॅक्शन वाटून पुरणार नाही, मला इतर अनेक गोष्टी बघायला लागतील. करेक्ट. हा विचार स्वाभाविकपणे पुढे येतो. त्यामुळे लग्न ही सिरियस गोष्ट आहे हे सगळ्यांना मान्य आहे. कोणीच असं म्हणत नाही की मी डेटिंग फेजमध्ये आहे मग मला आता लग्न ही कॅज्युअलच वाटायला लागलं. राइट. तर लग्न ही सिरियसच गोष्ट आहे. डेटिंगकडे कॅज्युअल किंवा सिरियस दोन्ही दृष्टिकोनातनं ओके. बघितलं जातं. पण त्याच्यामुळे लग्नावर परिणाम झालाय, लग्नाकडे हं. बघण्यावरती परिणाम झालाय असं मला जेन्युइनली नाही वाटत. ह्याच्यानंतर पुढे जाताना मला असं विचारायला आवडेल, की काही वेळेस पास्ट एक्सपिरियन्सेस असतात त्याच्यामुळे लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि लग्नाची प्रोसेस साहजिकच डिले होते. माझा मुलगा किंवा माझ्या मुलीने लग्न न करण्याचा निर्णय घेतलाय, हे आजचे आई-बाबा ॲक्सेप्ट करू शकतील का? म्हणजे ऍक्सेप्ट करणं पालकांसाठी खूप अवघड आहे. हं. याचं कारण असं आहे की ते त्या पिढीचे प्रतिनिधी आहेत की ज्यांना असं सांगितलं की लग्न ही आयुष्यातली सर्वात महत्वाची घटना आहे बरोबर. आणि ती जगभर डंका पेटवून सांगितली पाहिजे की आम्ही लग्न करतोय, लग्न केलं, यांच्याबरोबर लग्न केलं, किती Correct. धामधुमीत लग्न झालं, किती चांगल्या घरात आमची मुलगी गेली, किती चांगली सून आमच्या घरात आली, राइट. हे सगळं सांगितलं जातं. तर लग्न ही गोष्ट प्रचंड महत्वाची आहे अशा असं मानणाऱ्या पिढीचे ते प्रतिनिधी आहेत. त्यामुळे एवढी प्रचंड महत्वाची गोष्ट आता नकोच असं आपला मुलगा किंवा मुलगी म्हणत असेल तर ते स्वीकारणं थोडंसं कठीण आहे त्यांच्यासाठी. बरं. पण या बाबतीत मला असं सांगावंसं वाटतं की अगदी सुरुवातीला आपण बोललो तसं की लग्नाचा जर काय म्हणतात त्याला, त्याची चौकट जर आपण बदलली, त्याच्याबद्दल आपण सांगितलं की याच्यातल्या काय गोष्टी आहेत की ज्या आपण बदलू शकतो, राइट. काय गोष्टी आहेत ज्या आपण थोड्याशा सुधारल्या तर काय हरकत नाहीये, हं. थोडंसं मॉडिफिकेशन केलं, थोडंसं कस्टमायझेशन केलं तर लग्न ही सुंदर गोष्ट आहे, असू शकते आणि ती तुम्हाला तुमच्या पद्धतीने बिल्ड करता येऊ शकते. हा जर संदेश अधिकाधिक जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचला
तर मुलंही लग्नाला तयार होती. बर मग त्याच्याबद्दल असं मला अजिबात वाटत नाही की हम्म. लग्न आता नकोच म्हणणार, कारण मी पहिल्यांदा म्हटलं तसं माणसाला माणसाची गरज वाटते, करेक्ट कोणालाच एकटं राहायचं नसतं. वय वाढतं तसं ते अजूनच वाटायला लागतं. त्यामुळे मला माझ्या प्रेमाची माणसं आजूबाजूला असण्याला हवी Right. आहेत. त्यामुळे लोक लग्न करणं थांबतील असं काही मला वाटत नाही. त्याचं रूप बदलत चाललंय का, लग्न Okay. व्यवस्थेचं रूप बदलत चाललंय का, लग्नाच्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लग्नात असणाऱ्या दोघांचा हा बदलत चाललाय का, तर हो. बर आणि तो बदलणारच आहे. तो स्वीकारणं हे आपल्या हातात आहे. ते स्वीकारायलाच पाहिजे, तरच ते ट्रान्झिशन पण स्मूथ होईल. त्याला आपण अपोज करत बसलो, त्याला आपण म्हटलं की नाही नाही, नवरा आहेस ना तू, तू हे केलंच पाहिजेस, किंवा बायको आहेस ना तू, हे केलंच पाहिजे, तर मग ते तिथे फ्रिक्शन तयार होणार आहे. मग तिथे लग्नाची भीती अजून वाढायला लागणार आहे. राईट आणि हे बघणारे डोळे आजूबाजूला आहेत ना, कदाचित आता जेन अल्फा बघतच आहेत बरोबर की लग्न झाल्यावर काय घडतंय. करेक्ट तर खरं तर आत्ताच्या पिढीवर जबाबदारी आहे की त्यांनी हे दाखवलं पाहिजे की हम्म. लग्न हे वेगळ्या पद्धतीचं असू शकतं, सुंदर बरं. असू शकतं. आम्ही आमचं लग्न असं डेव्हलप केलंय, करेक्ट काही ट्रॅडिशनल रूल्स असण्याची गरज नाही, आमचं सहजीवन बघा किती सुंदर आहे. बरोबर हे दाखवणं शक्य आहे. ती थोडीशी एक काय म्हणतात त्याला, स्टेप घेणं गरजेचं आहे. ओके आणि त्यांना जर तो कुटुंबाकडनं तशी साथ मिळाली, तर ते 10 थिंग्स आफ्टर मॅरेज वाली, बरं. बिफोर यू गेट मॅरिड वाली गरजच Right. उरणार नाही. ओके मी शेवटच्या काही प्रश्नांकडे येते. उशिरा लग्न होत आहेत भारतीयांची असं आपल्याला डेटा सांगतोय, ट्रेंड सांगतोय. तर उशिरा लग्न होण्यामुळे नेमके काय कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात? कारण लहान वय असतं, माणूस तेव्हा ॲडजस्टेबल असतो किंवा ॲडजस्ट करण्याची त्याची कॅपॅसिटी असते. जसं आपलं वय वाढत जातं तसतसे आपले काही विचार फॉर्म व्हायला लागतात. माझी एक चौकट ठरायला लागते. सो या केसमध्ये मी ॲडजस्टेबल नाही राहत तेवढी. त्यामुळे उशिरा लग्न केल्यावर नेमके मुलांना आणि मुलींना काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात? ऍक्च्युली त्या प्रश्नातच तू बऱ्यापैकी उत्तर दिलंस ओके. की आपली फ्लेक्सिबिलिटी कमी होत जाते. आणि हे म्हणजे काय बायोलॉजिकल गोष्ट आहे ही. हम्म. याच्यात काही आपण मग अशी मित्रमंडळींचा हो. उल्लेख केला की 20व्या वर्षी कोणाही बरोबर असणं, आणि हम्म. नंतर आपला कोर ग्रुप, आपले ठरलेले Right. मित्र, याच्याबद्दलचं आपली अडॅप्टेबिलिटी पण कमी हम्म. होत जाते. त्यामुळे अर्थातच जेव्हा वय वाढलेलं असतं, आणि हे बहुतांश लोकांबाबत बोलतोय, हम्म. अपवाद असणारच आहे, की वय वाढल्यानंतर हा प्रॉब्लेम येऊच शकतो की हम्म. मला ऍडजस्ट करणं शक्य होईल का. माझ्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत आणि मी हम्म. 30, 32, 35 वर्ष जी गोष्ट करतोय ती अचानक मला बदलायला सांगितली, बरोबर. तर ते थोडंसं कठीण जाणारच आहे. त्यामुळे तो प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचा जो निर्माण होतो तो. दुसरा प्रॉब्लेम आहे की जो पुढची पिढी जन्माला देण्याचा जर तुमचा निर्णय असेल, हम्म. तर त्याबाबत की ओके. तुम्हाला ती पिढी कधी नक्की जन्माला घालायची आहे, हम्म. तुम्हाला कधी मुलं हवी आहेत, तुम्हाला ती हवी असताना तुमची हेल्थ कशी असणार आहे, तुम्हाला तुमची बॉडी सपोर्ट करणार आहे का, पुरुषांना पण आणि स्त्रियांना पण. म्हणजे हे काय फक्त स्त्रियांच्या बाबतीत लागू होत अशातला भाग नाही, ते पुरुषांच्या बाबतीत पण लागू होतं. तर Right. तुम्हाला ते सपोर्ट करणार आहे का, तुमची हम्म. लाईफस्टाईल बदलत गेलेली असणार आहे, हम्म. त्यामुळे त्याचा तुमच्या हेल्थवरती परिणाम झालेला असणार आहे. कारण आपण आपली लाईफस्टाईल बदलते ना, हो, 25-30 हो. आपण जसं ते कमवायला लागतो, हम्म. जसं कामाचं प्रेशर यायला लागतं, आपण बरोबर. करिअरमध्येही प्रगती करतो, तुमची लाईफस्टाईल बदलते, हम्म. तुमच्या सवयी बदलतात, त्याचा तुमच्या शरीरावरही परिणाम होत असतो. बरोबर. तर या परिस्थितीमध्ये तुमचं शरीर आता कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतंय, हम्म. ते त्या अवस्थेत आहे का की तुम्ही नवीन पिढीला जन्म देऊ शकाल Correct. आणि त्याही पुढे जाऊन त्या पिढीला चांगल्या पद्धतीने पूर्ण एनर्जी देऊन वाढवू शकाल. Right. कारण मूल लहान असताना जर हम्म. पहिली 10-15 वर्ष जी तुम्हाला एनर्जी द्यायची आहे, बरोबर. ते वाढवत असताना ते करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे ना, हे तपासून बघणं गरजेचं आहे. तुम्ही उशिरा लग्न करणं, उशिरा मुलांना जन्म देणं, हम्म. ह्याच्यामुळे काय काय परिणाम होऊ शकतात हे आपापल्या पद्धतीने विचारात घेणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती अत्यंत हेल्दी असेल तर तिच्या बाबतीत कदाचित वेगळ्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात, पण Right. ज्या त्या कपलनी घ्यायचा विचार करायची गोष्ट आहे. पण माझं वय वाढत असताना हे पुढचे धोके असू शकतात. Right. म्हणजे आज 30 नंतर काय मूल होऊ शकत नाही का, होऊच हम्म. शकतं, 40शीतही होऊ शकतं. बरोबर. मेडिकल सायन्सही पुढे गेलेलं आहे. हम्म. पण त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का, हम्म. काय बरं परिणाम होऊ शकतो, मूल वाढवताना मला काय करावं लागेल, Right. हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हम्म. मुद्दा हा नाहीये की लग्नाचं वय वाढलं आहे आणि मग आता किती प्रॉब्लेम होतात. Right. प्रॉब्लेम हा आहे की ते वाढत आहे याच्याकडे सजगपणे बघतो आहोत का, Okay. की याच्यामुळे काय बरं परिणाम होऊ शकतो माझ्या हम्म. आयुष्यावरती किंवा नाही होऊ शकत, हम्म. त्याचे फायदे तोटे काय आहेत, हे Right. तराजूत तोलून मी बघितलंय का. हम्म. सगळ्या कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये स्वॉट अनालिसिस करतात, हो. स्ट्रेंथ, विकनेसेस, बरोबर. ऑपॉर्च्युनिटीज अँड हम्म. थ्रेट्स. करा एकदा स्वॉट अनालिसिस की एक्झॅक्टली माझं वय वाढत असेल तर हम्म. नेमकं काय घडतंय, हम्म. मला काय काय गोष्टी चांगल्या होत आहेत, स्ट्रेंथ Right. काय असणार आहेत, पण तरी थ्रेट्स काहीतरी असणार आहेत, हम्म. त्या काय आहेत, हे समजून घेणं गरजेचं आहे. हे एकदा कागदावर मांडलं की तुमचा निर्णय तुम्हाला करणं सोपं जाईल. इंटरेस्टिंग. ओके. शेवटच्या टप्प्याकडे येते मी. चूक की बरोबर आणि त्यामागचं एका वाक्यामध्ये, वन लाईनमध्ये कारण हवंय. लग्नापूर्वी दोघांनी सुद्धा काउन्सिलिंग करून घ्यावं का?
घ्यावं 100%. ओके. बरोबरच आहे, म्हणजे बरं. घ्यायलाच पाहिजे. याचं एक कारण असं आहे, जे मगाशी मी म्हटलं तसं हं. कस्टमायझेशन हं, हं. झालेलं आहे. त्यामुळे पूर्वी सोपं होतं लग्न. हां. कारण ठरलेलं गाईडबुक होतं. नवनीत गाईडबुक तुम्हाला दिलेलं राइट. होतं. तुम्हाला ते फॉलो करायचं. 21 हं. अपेक्षित तुम्हाला वाचायचंय, परीक्षेला बरोबर. जायचंय. आता तुम्ही म्हणताय आम्हाला तो सिलेबसच नकोय. हं. आता आम्हाला 21व्या शतकातला 2026 मधला सिलेबस हवा आहे. आम्हाला करेक्ट. आमच्या पद्धतीने लग्न हवंय. हं. पण त्याचं गाईडबुक नाहीये. ओके. पण मग तुमचे नियम तुम्ही कसे ठरवायचे? कशा पद्धतीने त्यातनं वाट काढायची हे शिकायला थोडंसं लागेल. त्याच्यात बरं. मध्ये जे काही फ्रिक्शन होईल, हं, जे हं. काही वाद होतील, ते शांत पद्धतीने शांत राहून हं, हं. व्यवस्थित चर्चा करून तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि ते कसे बरं करायचे याची एक साधारण कल्पना प्री मॅरिटल काउन्सिलिंगमध्ये, इव्हन बरं. पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंगमध्ये हं. येऊ शकते. त्यामुळे मॅरिटल काउन्सिलिंग सगळ्यांनी घेतलं पाहिजे. बरं. ओके. लग्नाच्या अगोदर जबाबदाऱ्या असेल, आर्थिक नियोजन किंवा आवडी-निवडी याच्यावरती स्पष्ट बोलायला हवं की नको? 100% बोलायला हवं. बरं. त्याला किती वेटेज द्यायचा हा नंतरचा मुद्दा आहे. हां. पण बोलणं गरजेचं आहे. ट्रान्सपरन्सी महत्वाची आहे. हं. कारण एक नातं आपण असं निर्माण करतोय ज्याचा पाया विश्वास आहे, राइट. ट्रस्ट आहे. राइट. तर तो विश्वास केव्हा निर्माण होईल? जेव्हा माहितीची खुली देवाणघेवाण होईल, बोलणं होईल, शेअरिंग होईल. आणि तेच तुम्ही नाही केलं, मी हे हं. नाहीच सांगणार, असं हं. जर केलं तर उपयोगाचं नाही. त्यामुळे बरं. फायनान्शियल गोष्टी असतील, हं. आवडीनिवडी असतील, अपेक्षा असतील, की मला हे हं. आवडतं, हां. या गोष्टी सांगणं असेल, हं. तर हे आधीपासून व्हायला पाहिजे. ओके. शेवटचा प्रश्न. लग्नाआधी सगळा पास्ट जो काही तुमचा असेल, भूतकाळ, तो सांगून टाकला पाहिजे की नाही? 100% सांगितलं पाहिजे. ओके. कारण पुन्हा एकदा ट्रान्सपरन्सीमुळेच तुमचा विश्वास निर्माण होणार आहे बरोबर. तुमच्यामध्ये. तर जे काही असेल, म्हणजे हं. माझा पास्ट जो काही असेल, चांगला, वाईट, जसा काही असेल तो, हं. त्या पास्टनी मी आज असण्यामध्ये हातभार लावलेला आहे. ओके. आपण प्रत्येक क्षणाला बदलत असतो. हो. आपल्याला जे अनुभव येतात, आपण जे बघतो, हं. ऐकतो, पाहतो, त्या सगळ्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो, आपल्या विचारांवरती परिणाम राइट. होत असतो. तर मी आज जो काही आहे, हं. ते घडण्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा हातभार आहे, बरं. ते मी माझ्या पार्टनरला सांगायला हवं. ओके. त्यातून पार्टनरला जास्त गोष्टी आजच्या माझ्याबद्दल कळणार आहेत. बरं. त्यामुळे पास्ट हा ॲक्च्युअली माझ्या आजच्याशी संबंधित आहे ओके. आणि त्यातून ट्रस्ट बिल्डिंग होणार आहे. हं. तर ते सांगायलाच हवं. ते ट्रान्सपरंटली सांगायला हवं. पण हं. या बाबतीत एक मला सांगायला आवडेल, की नॉन जजमेंटल स्पेस क्रिएट करणं ही पण दोघांचीच हो. जबाबदारी आहे. बरं. की मला हे सांगावसं वाटणं आणि हं. त्या सांगताना हे एक सुरक्षित अवकाश आहे, हं. सेफ स्पेस आहे. हे फीलिंग माझ्यामध्ये निर्माण होणं हे गरजेचं आहे आणि ती दोघांची जबाबदारी. दोघांनाही तसं वाटलं पाहिजे त्या नात्यामध्ये. हं. नातं बिल्ड होत असताना सुद्धा. बरं. त्यामुळे माझं मत वेगळं आहे. मी आवडी-निवडींबद्दल विचारलंस तू. हं. माझं मत वेगळं आहे. माझं काहीतरी आवड वेगळी आहे. माझा पास्ट काहीतरी आहे. हं. या सगळ्याला मला मांडता तर आलं पाहिजे, बोलता राइट. तर आलं पाहिजे. माझं नातं हं. ही माझ्या 2 व्यक्तींमधल्या डिफरन्सेससाठीची सेफ स्पेस पाहिजे. करेक्ट. की जिथे मला बिनधास्तपणे बोलता येईल, हं. एक्सप्रेस होता येईल आणि त्याला जज नाही केलं जाणार. हं. त्याच्यावर काहीतरी ताशेरे नाही ओढले जाणार. राइट. तर अशी ही सेफ स्पेस आहे. तर राइट. ते जर असेल तर हं. हे सगळं पुढे नेणं शक्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नातं निर्माण करत असताना ज्या 2 गोष्टींची आज नितांत आवश्यकता आहे हो. लग्न करत असताना, आणि ते जर झालं तर हं. कस्टमायझेशन पण सोपं जाईल बरं. आणि लग्नाची भीती ड्रास्टिकली कमी होईल. ओके. त्यातली एक गोष्ट मी म्हटलं तसं क्रिएटिंग अ सेफ स्पेस फॉर डिफरन्सेस, हं, हं. की माझ्यापेक्षा वेगळं मत, वेगळे विचार असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कम्फर्टेबल आणि सेफ ओके. वाटेल असं वातावरण हं, हं. निर्माण करणं. तर ते मला जमायला हवं. बरं. आणि दुसरी गोष्ट, माझ्यात निगोशिएशन स्किल्स मला हो. डेव्हलप करायला हवी. बरं. मला दुसऱ्या व्यक्तीबरोबर राहायचं आहे. राइट. तर नॅचरली मला मध्यम हं. मार्ग काढायचा आहे. करेक्ट. नॅचरली परत ट्रॅडिशनल रूल्स मला फॉलो नाहीच करायचे. बरोबर. मला माझे रूल्स फॉलो करायचे आहेत. हं. मग ह्याचं मी एक उदाहरण कायम देतो, की लहानपणी आम्ही गल्लीत क्रिकेट खेळायचो. आता क्रिकेट खेळताना ते क्रिकेटचे जे रूल्स असतात, हो. ते आम्ही कोणीच फॉलो नाही ना करत. तिथले रूल्स बरोबर. वेगळेच असतात परत ना, राइट. की या भिंतीला लागला ना की 2 रन डिक्लेअर. राइट. इकडे 1 टप्पा 1 हात असा कॅच घेतला करेक्ट. तरच आउट. करेक्ट. आता हे काय आहेत? हे कस्टमाइज रूल्स आहेत. हं. हे रूल्स ठरवले तेव्हा सगळ्या पोरांनी एकत्र येऊन ठरवले, किंवा पोरींनी जर बरोबर. खेळत असतील तर, की आपण इथे खेळत असताना असा रूल करू. हं. आता तोच ग्रुप जेव्हा दुसऱ्या एखाद्या जागी जातो तेव्हा रूल्स बदलतात पण, बरोबर. की आता इथली जरा गोष्ट बदलली आहे तर इकडे असा रूल नको ठेवायला. करेक्ट. करेक्ट. इथे आपण अशा पद्धतीने इकडे हं. 2 रन डिक्लेअरच्या ऐवजी 4 रन डिक्लेअर ठेवू. ओके. हा रूल बदलतो. हं. आता हे करत असताना या ग्रुपमध्ये जर आपण हं. बघितलं तर एक चर्चा होते, की इथे आपण असं करूयात का तसं करूयात. राइट. एकाचं मत काहीतरी वेगळं असतं, दुसऱ्याचं काहीतरी वेगळं असतं. त्यातून ते काहीतरी मार्ग काढतात. बरोबर. हे काय आहे? साधं चर्चेनी हं. नवीन रूल्स फॉर्म करताना डिस्कशन करणं आहे. बरोबर. सेम तुम्हाला लग्नात करायचं आहे, हं. की तुम्हाला ट्रेडिशनल जे काही रूल्स आहेत ते तर नको आहेत. हो. तुम्ही त्या पद्धतीने जाणार नाही आहेत, की बायकोने हेच करायचं, नवऱ्याने हं, हेच हं. करायचं. तुम्हाला नवीन रूल्स फॉलो करायचे आहेत. तुमचे रूल्स तुम्हाला ठरवायचे आहेत.
हे कस्टमाइज करायचं असेल तर हम्म. तुम्हाला चर्चा तर करायला पाहिजे, Correct. संवाद तर साधायला पाहिजे. आणि संवाद आला की मतमतांतर आली, हम्म. त्यासाठी सेफ स्पेस पाहिजे. आणि ती आली की तुम्हाला निगोशिएशन स्किल्स पण पाहिजे, बरं. की आपल्याला यातनं मार्ग कसा बरं काढायचा आहे, हम्म. आपल्याला एकत्र तर राहायचं आहे, आपल्याला या गोष्टी हव्या तर आहेत. मग काय बरं आपण करू शकतो? हम्म. 2 पावलं मी पुढे येतो, 2 पावलं तू पुढे ये. Right. कधी 1 पाऊल मी मागे जातो, तू 1 पाऊल अजून हम्म, पुढे हम्म, ये. कधी मी उलटं करीन. Correct. हे आपल्याला करता यायला पाहिजे आणि याबाबतचा सातत्याने संवाद करत राहणं हम्म. हे खूप गरजेचं आहे. आणि ते असेल तर मला असं वाटतं की यातनं मार्ग शक्य आहे. ओके. आणि लग्नाची भीती अशीच हळूहळू कमी होत जाईल. डेफिनेटली कमी होईल. कारण इतकी सेफ स्पेस तुमच्यासाठी हम्म. असेल तर लग्न हा तुमच्यासाठी एक महत्वाचा टप्पा तर उरेलच, करेक्ट. पण त्याबरोबर एक मोठा अपग्रेड असेल. ओके. आज आपण म्हणतो ना की सॉफ्टवेअर अपडेट हो, आलाय आणि हो. तशा पद्धतीने तुमच्या आयुष्याचा अपडेट असला पाहिजे, हम्म. अपग्रेड असला पाहिजे, की ज्याच्यामुळे एक तुमची हक्काची व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली. करेक्ट. तुम्ही ज्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास टाकू शकता, हम्म. रिलाय होऊ शकता, इमोशनल बॉन्डिंग तुमचं त्या व्यक्तीबरोबर आहे, प्रेमाची व्यक्ती आहे, Right. आदराची व्यक्ती आहे, अशी तुमच्या आयुष्यामध्ये आहे. त्याचबरोबर तुमचं नातं लिबरल आहे, हम्म. तुमच्या नात्यामध्ये संवाद आहे, तुम्ही नात्यामध्ये छान एकमेकांबरोबर संवाद साधता आणि चर्चा करता, वादही घालता, तुमचं बोलणं ऐकलं जातं, हम्म. तुमच्या बोलण्याचा अनादर केला जात नाही, त्याला जज केलं जात नाही, Correct. अशी ही सेफ स्पेस आहे. हम्म. अजून काय पाहिजे? करेक्ट. म्हणजे अशी स्पेस मिळणार असेल तर का तरुण पिढी लग्न नाही करणार? आपण इथेच थांबूया या भागामध्ये. मी सगळ्यांना आवाहन करते की काहीही प्रश्न असतील तरी आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. कसा वाटला एपिसोड तेही सांगा. तुमची मतंही आम्हाला कळू द्या, आमच्यापर्यंत पोहोचवा. इथेच थांबूया. तोपर्यंत ऑडिवनला लाईक, फॉलो, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.